फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कमी पैशामध्ये इन्क्युबेटर कसं बनवायचं ते आपण संपूर्ण व्हिडिओ आज पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आपण पहिल्या वेळेस एक इन्क्युबेटर बनवलं होतं जे की या बॉक्समध्ये होतं, जे की पुट्टा आहे। या पुट्ट्याच्या बॉक्समध्ये आपण जे आहे ते इन्क्युबेटर बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण 6 अंडे ठेवून त्याच्यामध्ये 4 पिल्ले सुद्धा निघाले होते। त्यानंतर आपण जो बॉक्स आहे तो चेंज केला आहे आणि ॲल्युमिनियम प्लस तो कोटिंगचा एक बॉक्स आहे तो बनवून त्याच्यामध्ये आपण इन्क्युबेटरचं सेटअप केलेलं आहे आणि ते कसं आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे। आणि तुम्हाला पण जर बनवायचं असेल, ह्याचे पार्ट सुट्टे पाहिजे असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि त्याचबरोबर इन्क्युबेटरमध्ये आपण उद्यापासून अंडे टाकायला सुरुवात करणार आहोत। सध्या आपण अंडे टाकलेले नाहीत आणि सध्या गरमी पण खूप आहे, तर याच्यामध्ये आपण भर उन्हाळ्यामध्ये 4 पैकी 2 आहे, म्हणजे 6 पैकी 4 अंडे काढलेले होते। तर आपण दुसरं इन्क्युबेटर बनवलेलं आहे, मी ते तुम्हाला दाखवणारच आहे। तर व्हिडिओच्या पाठीमागून तुम्हाला दिसतील की इन्क्युबेटरचा सेटअप कसा आहे। तर हे जे आहे ते आपण इन्क्युबेटर बनवलेलं आहे, हे तुम्हाला दिसतच असेल। याच्यामध्ये आपण फॉगर, ह्युमिडिटी सेन्सर आणि टेम्परेचर सेन्सर सेट केलेले आहेत। 2 फॅन आहेत आणि 2 बल्ब आहेत, ठीक आहे। याच्यामध्ये टेम्परेचर खूप मेंटेन होतं आणि त्याचबरोबर आपण थर्माकोलचा पुट्टासुद्धा मध्ये लावलेला आहे, जेणेकरून जे हीट आहे ते लाईफ टाईम म्हणजेच जास्त वेळ राहावी त्यासाठी आपण ते थर्माकोलचं सेटअप केलेलं आहे। आणि त्याचबरोबर हे ह्युमिडिटी सेन्सर आहे, टेम्परेचर सेन्सर आहे, ते तुम्हाला बॉक्स दिसेल। याच्यामध्ये 120 मिनिटाचा टायमर आहे, जो की आपला अंड्याचा ट्रे आहे तो ऑटोमॅटिक जो टर्न करणार आहे। इथे तुम्हाला दिसेल 32 मिनटं, म्हणजे अर्ध्या तासामध्ये हा ट्रे फिरणार आहे। प्रत्येक 2 तासाला तो 1 ते 2 मिनिट म्हणजे 2 ते 3 वेळेस तो अंड्याचा ट्रे फिरणार आहे, ठीक आहे। असं सेटअप आहे। त्याचबरोबर आपण इथे पूर्ण सेटअप तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अंडीसुद्धा उद्या टाकणार आहोत। आणि त्याचबरोबर हे जे तुम्हाला बीपचा आवाज येतो आहे, तो बीपचा आवाज आहे तो टेम्परेचर वाढलं आहे त्याच्यामुळे बीपचा आवाज होतो आहे। त्याचबरोबर ह्युमिडिटी आहे तो 63 म्हणजे 63 ह्युमिडिटी आहे, आपल्याला 60 ते 65 पाहिजे। जेव्हा ह्युमिडिटी 50च्या खाली येते आणि 65च्या पुढं जाते तर ते सुद्धा बीपचा आवाज म्हणजे आपल्याला तिथे सेन्सर सांगून देईल की आपल्याला तुमचं ह्युमिडिटी जास्त आहे आणि तुमचं टेम्परेचर जास्त आहे। जेव्हा ह्युमिडिटी आणि टेम्परेचर जास्त होईल किंवा कमी होईल त्यावेळेस असा बीपचा आवाज येईल, ठीक आहे। हा सेटअप मी तुम्हाला तर दाखवला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आपण हा जो सेटअप आहे तो सेटअप मी तुम्हाला उघडून दाखवतो। तर याच्यामध्ये हा सेटअप आहे, तुम्हाला व्हिडिओच्या पाठीमागून दिसून जाईल की हा सेटअप कसा बनवलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण पाण्याचा ट्रेसुद्धा मध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून ह्युमिडिटी मेंटेन राहण्यासाठी आपण तो ट्रे ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर ते फॉगर आहे, फॉगरसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की तो ह्युमिडिटी प्रॉपर करण्यासाठी आपण तो फॉगर ठेवलेला आहे। त्याचबरोबर त्या फॉगरच्या साईडला आहे ते आपण फॅन, बल्ब वगैरे सगळे सेटिंग प्रॉपर केलेली आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आहे ते इन्क्युबेटर बनवू शकता। आणि याचा रिझल्ट काय आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत। उद्या अंडे आपण 25 अंड्याची टेस्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 25 अंडे टाकणार आहोत। आता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा किती टक्के आपलं हे इन्क्युबेटर आपल्याला रिझल्ट देते ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आपण जे खपटाच्या बॉक्समध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला 60 ते 70 80% रिझल्ट होता। आपण 6 पैकी जे 4 अंडे आहेत त्याच्यामध्ये आपले पिल्ले निघाले होते। तर आपण आता यावेळेस 25 अंड्याचा सेटअप करणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता टेम्परेचर आपलं मेंटेन झालेलं आहे, म्हणजे 37.7 झालेलं आहे। तर 37.7 झालं आहे तर आपला बीपचा आवाज बंद झाला, ठीक आहे। ह्युमिडिटी 70 आहे आणि जे फॉगर आहे ते फॉगर आतमधला बंद झालेलं आहे। फक्त लाईट वगैरे आता चालू असेल, कारण की आता टेम्परेचर आपल्याला 37.2 ते 37.5 पाहिजे। ज्यावेळेस इथं 37.5 होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली मधले बल्ब बंद होतील। तर हे इन्क्युबेटर आपण पूर्णपणे ॲटोमॅटिक बनवलेलं आहे, याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला हात लावायची गरज नाही। फक्त आपल्याला अंड्याचा ट्रे आहे, ते अंड्याचा ट्रे आहे ते ऑटोमॅटिक फिरणार आहे। पाण्याच्या ट्रेमध्ये फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं की पाणी कमी होतं आहे का ते। आणि त्याचबरोबर आपण एक काच आहे, जे की आपण हा काच आपण या डोअरला फिट करणार आहे। सध्या तो सेटअप राहिलेला आहे आणि हे सेटअप आपण असा सेट केल्यानंतर आपल्याला पूर्णमध्ये जे काय आहे की तुमचं पाण्याचं सेन्सर, पाणी किती आहे,
फॉगर चालू आहे का आणि बल्ब वगैरे चालू आहे का, पूर्ण या काचेतून आतमधलं दिसेल. हवा बंद असणार आहे असं आपण हे सेटअप करणार आहोत. हे बाकी एवढंच थोडंसं बाकी आहे. बाकी आपलं इन्क्युबेटर पूर्ण तयार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर इन्क्युबेटर बनवायचं असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे पार्ट तुम्हाला सुट्टे पार्ट घेऊन जर बनवायचं असेल ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि मला कमेंट करा की सर पार्टचा एक व्हिडिओ बनवा की तुम्ही पार्ट कसे कसे जोडलेत, कसे कसे लावलेत, त्याचंसुद्धा आपण सेटअप करूया. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक इथं दाखवू इच्छितो की आपण प्रत्येक जे आपलं वायरिंग आहे त्या वायरिंगला आपण काय केलेले नावं दिलेले आहेत आणि चिकट टेपने असं लिहून पाठीमागं पूर्ण याला अटॅच केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. सेटअप संदर्भात तुम्ही घर बसल्या आहे ते करू शकताय. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा सेटअप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जो की मी स्वतः बनवलेला आहे. आणि जर तुम्हाला बनवायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. पार्ट पाहिजेत, कोणचा पार्ट घ्यावा कोणचा नाही घ्यावा याची संपूर्ण माहिती डिटेल व्हिडिओ आपण पूर्णसुद्धा एकदा बनवूया. उद्या आपण अंडे टाकणार आहोत. अंडे टाकताना सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.